ठीक आहे. बघा आता या ही एक बौद्ध लेणी. ठीक आहे. आता आपण इथे आलोय तर अष्टविनायकचा 6व्या नंबरचा गणपती लेण्याद्री. ओके. लेण्याद्री हे नाव कसं पडलं सांगायचं झालं तर ही जी लेणी आहे सुलेमान लेणी म्हटलं जातं. या सुलेमान लेण्यांमधला असणारा गणपती म्हणून तो लेण्याद्री. आणि दुसरं जे नाव आहे मेन नाव गिरिजात्मक. त्या गिरिजा हे पार्वती मातेला म्हटलं जातं. बरोबर आहे. गिरिजात्मक पार्वतीचा पुत्र असा गिरिजात्मक. दुसरं एक असं म्हणजे गिरी पर्वत. बरोबर आहे. पर्वताला देखील गिरी म्हटलं जातं. हा एक पर्वतावरचा गणपती आहे. अष्टविनायक कोणताही गणपती घ्या तुम्ही, हा एकमेव गणपती आहे जो डोंगरावरती. बाकी सगळे जे काही गणपती आहेत ते खाली आहेत. आणि याची एक गणपती काय सांगितलं जाते की गणरायाने एका रात्रीमध्ये जेवढा सेल्स वगैरे आहे किंवा तुम्ही आता 7 नंबरच्या लेणीमध्ये गेला ज्या ठिकाणी गणरायाचं आगमन आहे ती ठिकाण जे आहे एका रात्री त्या लेणी गणरायाने बनवले. अशी एक आख्यायिका सांगितली. आख्यायिका म्हणजे माहिती आहे. त्याचा एक पुढे पुरावा सांगितला की काळानुरूप आपल्याकडे वाढवलेल्या पुढे आलेली आख्यायिका असते. ज्यामध्ये विश्वास ठेवा प्रत्येकाचा धार्मिक आवाज त्याचे कुठे पुरावे नसतात. ही पहिली बाब सांगतो. दुसरी म्हणजे पार्वती मातेने या ठिकाणी गणरायाची तपश्चर्या केली आणि स्वतःच्या हाताने प्रसन्न करून या ठिकाणी गणरायाची मूर्ती बसवली. ही एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली. ऐकून थोडक्यात हा गणरायाचा इतिहास आहे. गणरायाचं कसं. दुसरी म्हणजे आता ही लेणी आहे. ही लेणी म्हटलं तर या महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती सगळ्यात पहिले राज्य लेणी जर केलं असतं तर सातवाहनांनी केली. हिंदू जर पुणे असतं तर सातवाहनांच्या टायमाला ही त्यांची राजधानीचं स्थळ होतं. तर राजधानीचं स्थळ म्हणजे कसं तर हा बघा मेन जी नंतर होती देवगिरीचे यादवांचं साम्राज्य आलं इसवी सन 9व्या शतकामध्ये. त्या टायमाला त्यांची मेन राजधानी होती पैठण. म्हणजे प्रतिष्ठा बालेमध्ये म्हणतात आजचं पैठण औरंगाबाद म्हणतात पैठण शहर. आणि ही सातवाहनाची राजधानी ठिकाण. आता पूर्वीचा जो व्यापार चालायचा बाहेरच्या देशाचे म्हणजे अरबांशी. अरबी यायचे कल्याणचं बंदर म्हणजे आजचं जे कल्याण शहर आहे आपण नालासोपाराचं बंदर त्या नालासोपाराच्या बंदरावरती उतरायचे. हा जो नाणे घाट या ठिकाणाहून साधारणतः 18 किलोमीटरवरती नाणे घाट आहे. त्या घाटाच्या माथ्यावर यायचे खाली तळपेपर्यंत चढायचे. घाट माथ्यावरती वरती यायचे आणि त्या ठिकाणी हा जो रूट होता ह्या रूटकडनं औरंगाबादकडे जायचं. आळेफाट्या वगैरे करत औरंगाबादकडे जायचं. तर सगळ्यात पहिलं जर टोल आज जे आपण टोल भरतो गाड्यांसाठी हा व्यापारी मार्ग आहे. या लेण्या कुठेही तयार झालेला नाही. तुम्ही जेवढ्या लेण्या घ्या खरं तर बौद्ध धर्म हा उत्तरेतला आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्म त्याच्या सर्वोच्च शिखरावरती होता. तर बौद्ध धर्म हा उत्तरेतला आहे. परंतु उत्तरेमध्ये तुम्हाला लेणी पाहायला मिळतात का नाही. कदाचित कुठे एखादी असेल तर ती असेल परंतु का पाहायला मिळत नाही तर ती सह्याद्रीच्या रांगेवरच का पाहायला मिळते कारण हा सह्याद्रीचा जो पर्वतमाला आहे ते सह्याद्रीची पठार आहे हे भूतलावरती. आता थोडंसं जॉग्राफी थोडं सांगतो. गोंडवाना लँड काहीतरी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. थोडासा अभ्यास तुम्ही केला असेल भूगोलामध्ये. हे ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेचा जो भाग आहे भाग तुटून आला आणि ह्या अशा भागाला येऊन धडकला त्या टायमाला बलिपुरत म्हणजे हिमालयाची निर्मिती झाली. हे तुम्हाला माहिती असेल. म्हणजे हा हिमालयानंतर निर्मिती केलेली आहे. सगळ्यात पहिला जर या भूतलावरती कोणता भाग थंड झाला असेल तर हा सह्याद्रीचा हा जो दक्षिणचं पठार आहे हे थंड झालं आणि हे थंड हे अग्निजन्य खडकापासून बनलेले. असे खडक उत्तरेत तुम्हाला पाहायला मिळत नाही. वालुकामय खडक उत्तरेत अग्निजन्य खडक सेम म्हणजे तुम्ही आता जवळपास 10 ते 15 फूट आतमध्ये बसलेले तुम्हाला विद्या आहे का हे वर्ण चप्पल खाली पडणार आहे का. साधारणतः जवळपास 50 फूट आतमध्ये मी गणरायाच्या दर्शनासाठी गेला. तिथे तुम्हाला वाटतं की एकही पिलर नसलेला किती मोठा सभामंडप आहे पण त्याला एकही पिलर नाही सपोर्ट देण्यासाठी. म्हणजे किती मोठं वैशिष्ट्य आहे आर्किटेक्चरचं. म्हणजे एकही पिलरच्या बिना एवढा मोठा सभामंडप उभा आहे आणि एवढा जो पर्वत आहे तो देखील खाली पडत नाही. हा जो दुवा आहे हा आपल्या आणि ज्या कारागिरांनी हे जे बनवलं आहे हा त्यांच्या मनात आपल्या मनात विश्वास आहे. म्हणून आज आपण इतक्या आतमध्ये कोणत्याही लेणी क्षेत्रामध्ये पाहण्यामध्ये जात असतो. तर मी सांगतो व्यापारी मार्ग. तो व्यापारी मार्ग त्या ठिकाणी आले तर कोणते बघा आपला नाशिक जिल्ह्यामध्ये टिंगलवाडी तुम्ही आधी सर केलेलं तुमच्या वाटतं. टिंगलवाडीची लेणी थळघाट म्हणजे कचऱ्याचा घाट. ओके. कचऱ्याच्या घाटात वरचढणार तळ कोकणातून कचऱ्याचा घाटावर चढणार सगळ्यात पहिले टिंगलवाडीची लेणी लागते. तिथून थोडंसं पुढे आला पातळी फाटाचा आहे नवीन सिडकोचा जो भाग आहे त्या ठिकाणी सगळं जर म्हणताना पांडव लेणी बरोबर आहे. पांडव लेणी नव्हे तर ती त्रिरेशमी लेणी आहे. पांडवांचा आता अनेक सांगितलं ज्या तिथं लेणी आर्किटेक्चर पाहायला मिळतं पांडवांनी एका रात्रीमध्ये बनवलं. हे सगळ्यांनी ऐकलं असतात. पण मी सांगतो भारतामध्ये जेवढ्या एक पात्र संपूर्ण जगामध्ये जेवढ्याही लेणी आहेत त्याचा आणि पांडवांचा काही मात्र संबंध
थोडंसं पुढे गेलं 25चा भाग काढल्यानंतर पुढे एक जैन लेणी आहे. मला माहिती कोणती? सांबर लेणी म्हणतो. ठीक आहे, सांबर लेणी. तिथून पुढे गेलं तर आपल्या इकडे अंकायची लेणी. तिथून पुढे गेलं अजिंठा वेरूळच्या लेणी. म्हणजे हा जो औरंगाबादकडे पर्यटन करण्याचा व्यापारी मार्ग आहे. बरोबर आहे. ह्या व्यापारी मार्ग म्हणजे व्यापारी मार्गावर बांधलेले म्हणजे त्या टायमाचे हॉटेल्स आहेत. त्या टायमाच्या लोकांनी देणग्या दिल्या. ही लेणी आज बांधायला सुरुवात केली 50 वर्षात 10 वर्षात झाली असं नाही. ही लेणी बांधण्यासाठी जवळपास 500 ते 700 वर्षे लागण्याचा कालावधी. प्रत्येक सेल्स प्रत्येक खांब कधी बनवला गेला आहे त्याच्यावरती ब्राह्मण शिलालेख हे पळता शिलालेख आपल्याला पाडण्याची लेणी म्हणतो. ती रश्मी लेणी जी आपली नाशिकची आहे तिच्यावरती ते शिलालेख वाचून दाखवेल मी तुम्हाला. म्हणजे योगाला तर मला नक्की बोला त्या शिलालेखाची माहिती तुम्हाला ती वाचून दाखवेल. ती इन्फॉर्मेशन आहे. तर हे व्यापारी मार्गावरचे हॉटेल्स आहे हे त्या ठिकाणी बनवले जातात. ही बनवली कोणती तर बौद्धांची लेणी आहे. तर 3 प्रकारचे लेणी असतात. बौद्ध लेणी, जैन लेणी आणि हिंदू लेणी. तर सगळ्यात जास्त जर लेणी असतील तर त्या बौद्ध लेणी. आता बौद्धांमध्ये सुद्धा 2 पंथ येतात. त्याच्या आपल्यामध्ये अनेक पंथ येतात मानव पंथ वगैरे. तर बौद्धांमध्ये सुद्धा 2 पंथ आहेत, हिनयान आणि महायान. हे जो 2 पंथ आहेत. हिनयान कोणते तर जे मूर्तीरूपी गौतम बुद्धांना पूजायचे आणि महायान जे गौतम बुद्धांची मूर्ती पूजायची. गौतम बुद्धांचं महानिर्वाण झाल्यानंतर साधारणतः 400 वर्षानंतर त्यांची पहिली मूर्ती त्यांच्या वर्णनावरून बनवण्यात आलेली. एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हिनयान पंथ हा जुना आहे, महायान पंथ हा नंतर आला. ती खूप मोठी घटना आहे. प्रेषणीला सांगितलं त्याचे सगळे पुरावे उपलब्ध त्याचे स्कल्पचर्स आहेत त्यांना सांगितलं. थोडक्यात सांगतो फक्त. आता ही जी आहे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर भारतामध्ये सुंदर सुंदर लेणी आहेत. अजिंठाची लेणी आहे, कारले भाजीची लेणी आहे, कान्हेरची लेणी आहे. पण एवढं मोठं हे चैत्य कुठंच नाही. एवढं मोठं चैत्य तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. हे जुन्नर तालुक्याच्या या लेणीचं वैशिष्ट्य आहे. या सुलेमान लेणीचं हे वैशिष्ट्य आहे. सगळ्यात जास्त लेणी समूह जर कुठे असेल तर जवळपास 350 लेणी समूह एकट्या जुन्नर तालुक्यात. म्हणजे महाराष्ट्रात भारतात सगळ्यात जास्त एका तालुक्यात जर लेणी असतील तर या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. तर लेणी समूह म्हणजे या ठिकाणी 30 लेणी आहेत टोटल. तशातल्या अशा 30 म्हणजे अशा प्रकार एक लेणी अशा प्रकारची हे या ठिकाणी 30 लेणी समूह असे 350 लेणी आहेत. आता आपण ज्या शिवनेरीवरती जाणार आहोत त्या शिवनेरीला सुद्धा लेणी आहे. शिवनेरीच्या जस्ट मागच्या बाजूला तुळजा लेणी, इकडल्या बाजूला मांडवी लेणी. या लेण्या व्यापारी मार्ग. आता हा जो भाग आहे आता थोडं शिवनेरीवरती आता इतिहास मला डीपमध्ये सांगेल. आता थोडंसं भूक लागलेले तुमच्या चेहऱ्यावरती तिथे मुलं थकलेले आहेत त्याच्यामुळे थोडक्यात सांगतो. फक्त या स्तूपाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आता स्तूपामध्ये 4 मुख्य प्रकार आहेत. शारीरिक स्तूप, कामना स्तूप, उपभोगी स्तूप आणि उद्देशिक स्तूप. तर हे स्तूप काय असतात तर हे प्रतीक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिनयान पंथाचं प्रतीक आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांना मानून पूजा केली जायची. आता याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. स्तूप असतं, विहार असतं आणि चैत्यगृह असतं. बरोबर आहे. तर हे याला म्हणतात स्तूप. आणि हे स्तूप ह्या विहारामध्ये म्हणजे या झालं चैत्य. म्हणजे जे मेल साधू राहायचे, जे भिक्षू राहायचे ते या ठिकाणी ध्यान साधना करायचे. तर हे जे स्तूप होतं असं सांगितलं ते हे शारीरिक स्तूप होतं. तर शारीरिक म्हणजे काय तथागत गौतम बुद्ध, संत, अंत, महंत जे पण त्यांच्या टायमाचे जे महान लोक असतील त्यांच्या शारीरिक म्हणजे काय तर अस्थिचे काही भाग याच्यामध्ये ठेवले गेले असते ते शारीरिक स्तूप. जे अस्थि असतात त्याला शारीरिक स्तूप म्हणतात. ठीक आहे. आता दुसरं असतं कामना स्तूप. आपण आता देवाकडे जातो, काही पाहिजे असतं देवाला नवस करतो, काहीतरी कामना करतो, नवस करतो, ते असतं कामना स्तूप. या ठिकाणी बौद्ध लोक, भिक्षुक लोक याचे नवस करायचे त्याला कामना स्तूप म्हणतात. तिसरा जो प्रकार असतो त्याला म्हणतात उपभोगी स्तूप. हे जे स्तूप असतात याच्यामध्ये गौतम बुद्ध असतील, संत असतील, महंत असतील, जे कोणी असतील त्यांनी उपभोग केलेल्या वस्तू त्यांचं चिवर असेल, भिक्षा पात्र वगैरे असेल हे भिक्षा पात्र यांचे जे असतील म्हणजे पुढील समाजासाठी टिकून ठेवण्यासाठी हे अन्नकृती जे आहे याच्यामध्ये ओल असतो याच्यामध्ये ठेवले जायचं ते असतं उपभोगी स्तूप. आणि 4था जो फायनलचा प्रकार आहे तो असतो उद्देशिक स्तूप. आता उद्देशिक म्हणजे काय की ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी उद्देश केलाय समाजाला, काहीतरी प्रवचन केलं, स्पीच दिलेलं आहे त्या ठिकाणाला या ठिकाणावरला उद्देशिक स्तूप म्हटलं जातं. असे हे मुख्य 4 प्रकार असतात. तर याची देखील नावं आहेत. हा जो मोठा भाग आहे ज्याला आपण प्रदक्षिणा मारतो याला म्हणतात होतं चेदी. ओके. आपण चालत प्रदक्षिणा मारतो त्याला चेदी. वरती थोडंसं बँकर टाईप बांगडी भाग नसतो त्याला म्हणतात ते वेदी. ठीक आहे. त्याच्यावरती जो असतो अंड म्हणतात त्याला अंड हे नवनिर्माणतेचं प्रतीक आहे. ते बायोलॉजी मध्ये फक्त एम्ब्रायो सेल वगैरे डेव्हलप वगैरे अंड हे नवनिर्माणतेचं प्रतीक समजलं जातं. हे अंड त्याच्यावरती जे आहे थोडं सांगा तुम्हाला दिसते त्याला म्हणतात यष्टी. ती आहे यष्टी. ठीक आहे. यष्टीच्या वरती जे आहे उलट यज्ञकुंड ज्याला म्हणतात त्याला म्हणतात हर्मिका. अर्बनच्या भाषेमध्ये त्याला हर्मिका
त्याच्यावरती बंद करण्यासाठी एक सागवान लाकूड टाकलं जायचं आणि ज्याला छत्र म्हणतात, त्याच्यावरती काहीतरी दगड वगैरे ठेवला जायचा, त्याला छत्र म्हटलं जायचं. आणि याची रचना असते एकंदरीत. आता महाराष्ट्रात जेवढ्या काही लेण्या आहेत त्या प्रत्येक लेण्या या स्तूप फोडले गेले का की नंतर जे कोणी राज्यकर्ते आले त्यांना वाटतं त्याच्यामध्ये काही दौलत ठेवली का, काही ठेवले की साधन संपत्ती आहे का, या कारणास्तव त्यांनी हे स्तूप फोडले आणि त्याच्यामध्ये बघितलं काय आहे. फक्त तुम्हाला जर पाहायचं असेल तर कारल्याची जी लेणी आहे, कारल्या देवीला जर तुम्ही गेले त्या कारल्याच्या देवीला 2500 वर्षापूर्वी बसवलेलं लाकूड आजही तसं तसं आहे. ते सागवान लाकूड नक्षीकाम केलेलं आजही आहे. ठीक आहे, ते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कारल्याच्या लेण्या नक्की जाऊ शकता. हा एकंदरीत थोडक्यात जरा इतिहास. आता हे जे आहे हे पिलर्स आहेत, बरोबर आहे. या पिलर्सचा देखील नाव आहे, हा असतो खाली कुंभ, तो गोल आकार आहे, हा असतो कुंभ. आता हा हे जे काम आहे ते अपूर्ण काम आहे, पूर्ण काय झाले तर त्या टायमाला देणगी मिळाली नसेल, कारागिरांना काही असेल कारण त्याला म्हणतात स्तंभ. आणि याचे वरचे आहे ते स्तंभ शीर्ष, त्या स्तंभ शीर्षवरती बघा हत्ती असतो, त्याला ध्वजस्तंभ म्हणतात. सिंह त्याला वेगवेगळे नाव आहेत. असे वेगवेगळे जे चिन्ह असतात ते शीर्षक असतात, त्याला वेगवेगळे नाव असतात. ठीक आहे, त्या नावाप्रमाणे आहे स्तंभ शीर्ष. आता तुम्ही या चैत्यभूमीवर बसलेला आहे, वर तुम्हाला हत्तीच्या प्रकारात असते, वरती तुम्हाला दिसते, बरोबर आहे. याला म्हणतात गवाक्षे, बरोबर आहे. या गवाक्षे आणि समोर असते व्हेंटिलेशन समोर असते विंडोच्या जागी या ठिकाणी काही चैत्याचा आकार थोडासा छोटा आहे, त्यामुळे या ठिकाणी व्हेंटिलेशन प्रॉपर आहे. एक मिनिट लागा, ही याची दिशा जी आहे ती दक्षिणमुखी, गणपतीचा दक्षिणमुखी, सूर्य उगवतो पूर्वेला आणि आपण जवळपास हे आहे 20 फूट आतमध्ये, तरी देखील पूर्ण सूर्यप्रकाश आतमध्ये पडतोय. हे वैशिष्ट्य आर्किटेक्चरवाल्यांचं आतमध्ये कसा पडतोय. तिरंगी लेणी पांडुरंगाला म्हणतात नाशिकची 80 फूट आतमध्ये, आणि 80 फूट आतमध्ये असे जर जायचं म्हटलं तर टॉर्च घेऊन जावं लागतं. आणि ती जी मूर्ती गौतम बुद्धांची 18 फुटाची जी मूर्ती आहे ती रंगकाम केलेली आहे अंधारामध्ये. त्या टायमाला टॉर्च नसताना त्या प्रकारे कशी केली असेल हे रहस्य तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच सांगेल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही आले, या ठिकाणी बसताना तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटत असेल, थोडंसं वाचन थंड वगैरे झालं असेल, थोडं झोपून आले या ठिकाणी बसल्यानंतर मन शांत झालं असेल, त्याला सांगायचं जागा. तर आपण म्हणतो ना बुद्धम शरणम गच्छामि, बुद्धाच्या शरणाला शरण जातात, तसं या ठिकाणी बुद्धचे लोक ज्ञान साधना त्याच्या शरणाला जायचे. पण या ठिकाणी फक्त 2 मिनिटं तुम्ही शांत बसा, तुमचा जो काही ट्रेस असेल तो निघून जाईल. तुम्ही मेडिटेशन करा. हे झाल्यानंतर आपण खाली उतरणार आहोत आणि जेवण करण्यासाठी जाणार आहोत. फक्त जाताना उतरताना स्लोप जास्त आहे याची काळजी घ्यायची तुम्ही. पळत तुम्ही जाऊ नका, आणि जवळ सांगितलं थोडंसं 2 टप्प्यामध्ये जा आले नाही ठीक आहे, काय असेल उतरताना पाय घसरला पण काही जाऊ शकते, काय होऊ शकते.